हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 35वं लेक्चर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण बायोलॉजीचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, आता सगळ्यात इम्पॉर्टंट असं म्हणते कारण याच्या नाही का या ज्या 2 वर्षात ना आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत त्याच्यावर फार जास्त डीप प्रश्न विचारलेले आहेत। ठीक आहे, म्हणजेच आज आपण जो टॉपिक पाहतोय तो आहे लोकोमोशन अँड मूवमेंट। लोकोमोशन अँड मूवमेंट हा टॉपिक आहे। आता हे समजायला तर फार सोपं वाटतं, पण जर का आपण थोडंसं पुढे गेलो, हा टॉपिक आपल्याला कुठेच 10वी पर्यंत दिलेला नाहीये। आता लोकोमोशन आणि मूवमेंट याच्यावरती प्रश्न विचारलेत म्हणजे नेमके कसे विचारलेत याचा सगळ्यात आधी बेसिक गोष्ट सांगते। ज्यांनी ॲनिमल टिश्यूजमधला मस्क्युलर टिश्यूजवाला पार्ट व्यवस्थित ऐकलेला नाहीये, लेक्चर केलेलं नाहीये, त्यांना हे लेक्चर काहीच समजणार नाही। ठीक आहे, हे मी आधीच इथे क्लिअर करून देते। त्याच्यामुळे ते जे काही आधीचे लेक्चर्स होते ना ते आपण एवढ्या डिटेलमध्ये घेतलेले आहेत ॲनिमल टिश्यूचे, कारण त्याचा प्रत्येक मी तेव्हाच सांगितलेलं होतं की एंटायर बायोलॉजीचा जो बेस आहे तो ॲनिमल टिश्यू हा टॉपिक आहे। ठीक आहे, त्याच्याशिवाय हे लेक्चर असेल किंवा इतर कोणतंही, आता जेव्हा ना आपण एखाद्या सिस्टीमचं मेकॅनिझम पाहायला सुरुवात करतो ना, मेकॅनिझम, तेव्हा आपल्याला ते ॲनिमल टिश्यूज इन डिटेल माहिती असणं गरजेचं असतं। ठीक आहे, मग जेव्हा आपण नर्वस सिस्टीम पाहू, कोऑर्डिनेशन वगैरे पाहू, तेव्हा आपल्याला नर्वस टिश्यूजची बेसिक सगळी माहिती असणं गरजेचं आहे, जी आपण त्या लेक्चरमध्ये पाहिलेली होती। आता जेव्हा मी इथे लोकोमोशन आणि मूवमेंट असं म्हणते तेव्हा आपल्याला ॲनिमल टिश्यूजवाला जो मस्क्युलर टिश्यूजचा पार्ट होता तो सगळा इन डिटेल माहीत हवा, जो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे। ठीक आहे, मग याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत सार्कोमियर। आता सार्कोमियर हे ना अगदी बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठीचं आहे। ठीक, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्या मसल्सची मूवमेंट होते किंवा काही होतं ना, त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमध्ये सगळ्यात बेसिक युनिट आहे सार्कोमियर आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला आहे स्लायडिंग थेरी ऑफ मसल्सवरती, राज्यसेवेला विचारलेले आहेत हे प्रश्न, स्लायडिंग थेरी ऑफ मसल्स। आता हा पार्ट ना तुम्हाला कुठेच 10वी पर्यंत दिलेला नाहीये, सो तुम्हाला हे जर का तुम्ही डायरेक्ट 11वीच्या बुकमधून वाचायला गेलात काडी मात्र लक्षात येणार नाही। त्याच्यामुळे लेक्चर आजचा ऐकताना आधी सगळ्यात वही पेन घेऊन बसायचं आणि जसजसं मी इकडे तुम्हाला टॉपिक सांगत जाते, जसजसं मी इकडे आता नाही का चित्रकलेला सुरुवात होते बऱ्यापैकी या टॉपिकपासून पुढे, कारण डायग्रॅम शिवाय तुम्हाला कळणार तर काहीच नसतं। सो जसजसं मी इथे सांगते, मी जे काही टॉपिक लिहिते तेवढं तुमच्या भाषेत तुम्हाला जसं काही समजणार आहे त्या फॉर्ममध्ये लिहून घ्या, कारण याच्यावरती प्रश्न फार डीप विचारलेत आणि जर का याच्यावर प्रश्न विचारलेत ना तर याच्या पुढे आपण आता जे काही पाहणार आहोत ना त्याच्यावरती विचारण्याचे चान्सेस असू शकतात, कारण ऑलरेडी विचारून झालेला प्रश्न परत आपल्याला विचारत नाहीत नाही का, त्याच टॉपिकशी रिलेटेड प्रश्न विचारतात। स्टार्ट करूयात, लोकोमोशन म्हणजे काय आणि मूवमेंट म्हणजे काय। आता लोकोमोशन आणि मूवमेंट या दोघांमधला डिफरन्स जर का सांगायचा झाला तर जनरली तुम्ही मला असं सांगाल की नाही दोघांचा अर्थ जवळजवळ सारखाच होतो आहे, बरोबर। मग असं नाही जवळजवळ सारखाच होतो किंवा काय, फक्त आपल्याला माहिती असतं की आपल्याला असं वाटतं की नाही हे दोन्ही सारखेच आहेत, पण हे सारखे नाही आहेत। फक्त इथे हे जे दोघे असतात ना ते एकमेकांवरती इंटरडिपेंडंट असतात। काय असतात? इंटरडिपेंडंट असतात, म्हणजेच एकमेकांवरती अवलंबून असणार आहेत। कशा पद्धतीने? मग हे कशा पद्धतीने आपल्याला हे सारखं मिनिंग वाटतं पण ते सारखं नाहीये। मग लोकोमोशन म्हणजे काय, आधी लोकोमोशन बघूयात। मी आत्ता या जागेवरती उभी आहे, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही मी आहे म्हणजे कोणीही एखादी व्यक्ती आहे आणि ती जर का या ठिकाणी आहे आणि या ठिकाणावरून उठून ती दुसरीकडे जातीये, ठीक आहे, म्हणजे इथून ती गेली इथे गेली आहे, बरोबर। म्हणजे तिने तिचं प्लेस जे आहे, तिचं ठिकाण जे आहे ते बदललंय, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेली, त्याला आपण काय म्हणतोय? लोकोमोशन असं म्हणतोय। मग लोकोमोशन हे अनेक कारणांनी असू शकतं आहे ना, बरोबर। डायरेक्ट स्थलांतर म्हणजे ते तुमच्या फूडसाठी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी असेल, हा सगळा एन्व्हायरमेंटलवाला पार्ट झाला, तो आपल्याला इथे अभ्यासायचा नाहीये, ठीक आहे। पण तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये दिलाय हा एंटायर टॉपिक, आपण जसा 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलाय ना त्या फॉर्मॅटमध्येच जाणार आहोत आणि तसंच समजून घेणार आहोत, कारण याच्यातून डायरेक्ट क्वेश्चन जे आहेत ते उचललेले आहेत, ठीक आहे। सो मी असं म्हणाले लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणावरून मी इथे आहे आणि मी इथून दुसरीकडे गेले,
ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेले, मग त्याला मी म्हणते लोकोमोशन. पण समजा मुवमेंट म्हणजे मग काय होतं, मग ही सुद्धा तर मुवमेंट झाली ना. ठीक आहे, कळेल सगळं पुढे तुम्हाला. मुवमेंट म्हणजे काय, आता मी इथे उभी आहे, माझं जागा बदलत नाही आहे, मी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही आहे, फक्त मी माझ्या हातांची मुवमेंट करते, माझा हात वर करते आहे, खाली करते आहे बरोबर. इथे काहीतरी इथेच उभं राहून लिहिते आहे. मग या ज्या काही मुवमेंट आहेत ना, किंवा हे जे काही आहे ना, म्हणजे स्वतःचं स्थान न बदलता केलेल्या हालचाली, त्यांना आपण काय म्हणतोय, मुवमेंट असं म्हणतोय. की जिथे मी डिस्प्लेसमेंट होते का, नाही होते. इकडे ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट होते का, येस होतीये आहे बरोबर. हा झाला या दोघांमधला फरक. मग आपण असं म्हणू शकतो का, थोडक्यात मी एक वाक्य देते तुम्हाला. ठीक आहे, मी असं म्हणाले की सगळ्या प्रकारच्या मुवमेंट या लोकोमोशन्स असतात. म्हणजेच मी असं म्हणते ऑल मुवमेंट्स आर लोकोमोशन. हे स्टेटमेंट करेक्ट आहे की रॉंग आहे. ठीक आहे, थोडासा विचार करा. मोमेंट म्हणजे एकाच जागेवर उभं राहणं आहे. लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, त्याला आपण म्हणतोय लोकोमोशन. मग हे सेंटेन्स बरोबर होईल की चुकीचं होईल. अर्थात हे स्टेटमेंट काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. म्हणजे मोमेंट म्हणजे काय, मी हात वर केला, खाली केला आहे बरोबर, मी मागे फिरले, पुढे झाले आहे बरोबर. मग याला आपण काय म्हणतोय, मुवमेंट असं म्हणतोय. पण हे करताना मी हात वर केला म्हणजे ते मी डायरेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले असं होत नाही. म्हणजेच सगळ्या मुवमेंट या लोकोमोशन्स असतात का, नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. आता मी दुसरं स्टेटमेंट असं म्हणाले की ऑल लोकोमोशन आर मुवमेंट. लक्षात येते का बघा, मी असं म्हणाले ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट. मग मला आता सिंपल सांगा एखादी गोष्ट, मला इथून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी मुवमेंट करणं गरजेचं आहे ना बरोबर. म्हणजे माझ्या पायांची हालचाल होणार आहे, माझ्या हातांची हालचाल होणार आहे बरोबर. मग याच्यासाठी लोकोमोशन, सगळ्या लोकोमोशन या काय असतात, मुवमेंट असतात. पण सगळ्या मुवमेंट या लोकोमोशन्स असतात का, नाही. हे दोन स्टेटमेंटमधला हा जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स सगळ्यात आधी लक्षात ठेवायचा आहे. ठीक, मग थोडक्यात आपण काय म्हणालो की लोकोमोशन आणि मुवमेंट या दोघी एकमेकांवरती कशा आहेत, इंटरडिपेंडंट आहेत. का, कारण विदाऊट हे स्टेटमेंट, का विदाऊट मुवमेंट आपण लोकोमोशन करूच नाही ना शकत. हालचाल न करता आपण स्थलांतर कसं करू शकणार आहे, नाहीच शक्य ते. म्हणून सगळ्या ज्या लोकोमोशन्स आहेत त्या काय आहेत, मुवमेंट आहेत. हा झाला इथला बेसिक पार्ट. मग आता मुवमेंट कोणत्या कोणत्या टाईपच्या असतात, हा सगळ्यात महत्त्वाचा. आता वही पेनच घेऊन बसायचं इथून पुढच्या सगळ्या टॉपिक्सना, जिकडे जिकडे आपण मेकॅनिझम सांगतोय ना तिकडे तिकडे. कारण वाचून तुम्हाला तर काही कळणार नाही, कळू शकतं पण 2 तासांच्या ऐवजी 4 तास जातील, काहींचे 5 तास जातील. त्याच्यापेक्षा जर का इथे 2 तासांमध्ये आपण लेक्चरमध्ये तो पार्ट कव्हर करून घेतोय तर ते आपल्याला कुठेतरी थोडंसं सोपं आहे. त्या पुढचा पार्ट आहे आपला टाईप्स ऑफ मुवमेंट. टाईप्स ऑफ मुवमेंट म्हणजे हालचाली नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात किंवा मुवमेंटचे टाईप्स कोणते कोणते आहेत. आपल्याला ते नाही का ऑर्गॅनिझम्स, इतर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यातले सुद्धा पाहिजेत. आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली आपल्यामध्ये सुद्धा त्या प्रकारच्या मुवमेंट ह्या कोणत्या पार्ट्सकडून घडून येतात किंवा कोणत्या प्रकारच्या सेल्सकडून घडून येतात हे आपल्याला तेव्हाच पाहिजे. सगळ्यात पहिला टाईप आहे मुवमेंटचा, तो म्हणजे अमिबॉइड मुवमेंट. अमिबॉइड मुवमेंट. आता इथे नावावरूनच लक्षात येत असेल की या प्रकारची मुवमेंट जी आहे ती कोणामध्ये होत असणार, नावामध्येच आहे. सगळ्यात पहिल्या ऑर्गॅनिझम्स कोणते असतील, अमिबा आहे बरोबर. आता अमिबा आपल्याला माहिती आहे युनिसेल्युलर आहे, कोणताही त्यांच्याकडे शेप नाहीये आहे बरोबर. म्हणजे त्यांचा फिक्स असा कोणताच शेप नाहीये. म्हणजेच यांच्यामध्ये जी काही हालचाल होणार आहे किंवा मुवमेंट होणार आहे ती कशाच्या मदतीने होते, ती होते सुडोपोडियासच्या मदतीने आहे. ठीक, अमिबॉइड मुवमेंट ही होते सुडोपोडियासच्या मदतीने. म्हणजेच आपल्याला ते लेग्स सारखं स्ट्रक्चर असल्यासारखं फक्त भासतं, पण ते फॉल्स असतं स्ट्रक्चर. खरं तसे लेग्स त्यांच्याकडे कोणतंही स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नसतं. मग अशा प्रकारची मुवमेंट इतर ऑर्गॅनिझम्स म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझम्सचा विचार केला तर आपल्याला ती अमिबामध्ये पाहायला मिळते. आणि ह्यूमन बॉडीमध्ये सुद्धा त्या प्रकारच्या सेल्स कुठे असतात,
बघा, व्यवस्थित आठवा, हा सगळा पार्ट ऑलरेडी आधी सांगून झालेला आहे. मी अमिबा असं म्हणाले आणि हे सांगताना असं म्हणाले की या प्रकारची मुवमेंट कोणामध्ये असते, ज्या सेल्सना कसलाही स्पेसिफिक असा शेप नसणार आहे, त्यांच्याकडे ही या प्रकारची मुवमेंट असते. मग ह्युमन बॉडी सिस्टीममध्ये अशा कोणत्या सेल्स असतात, तर त्या असतात, अर्थात मुवमेंट करू शकतायत, म्हणजेच मुवमेंट करू शकतात. कुठे असणार आहेत त्या? ब्लडमध्ये असणार आहेत. कोणत्या असतात त्या? WBC. आणि WBCचाच प्रकार असलेला कोण? मॅक्रोफेजेस. सांगितलेलं होतं मॅक्रोफेजेस, की ज्या काय करतात, आपल्या शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतात. ठीक आहे, आपण आजारी पडलो, कसलं इन्फेक्शन झालं की ज्यांची संख्या वाढते आहे, बरोबर, या जोपर्यंत ब्लडमध्ये असतात तोपर्यंत आपण त्यांना म्हणतो मॅक्रोफेजेस. जेव्हा त्या ब्लडमधून बाहेर येतील, एखाद्या ऑर्गनमध्ये येतील, तेव्हा त्यांचं नाव काय होतं? चेंज होतं आहे, बरोबर. मग हे झालं अमिबॉइड प्रकारची मुवमेंट. ठीक आहे, की जी कशाच्या साह्याने होते? सुडोपोडियाच्या साह्याने होते. ऑर्गॅनिझम्सचा विचार केला तर ती होते अमिबामध्ये, आणि इतर ह्युमन बॉडी सिस्टीमचा विचार केला तर त्यांच्यामध्ये WBC आणि मॅक्रोफेजेसमध्ये आपल्याला या प्रकारची मुवमेंट जी आहे ती पाहायला मिळते. दुसऱ्या प्रकारची मुवमेंट आहे सिलियरी मुवमेंट. दुसऱ्या प्रकारची मुवमेंट आहे सिलियरी. आता सिलिया आपलं खूप वेळा झालंय. सिलिया म्हणजे काय? हेअर लाईक स्ट्रक्चर असतं किंवा फिंगर लाईक स्ट्रक्चर असतं. कशामध्ये हेल्प करतात? मुवमेंटमध्ये हेल्प करतात आहे, बरोबर. सिलिया स्मॉल इंटेस्टाईनमध्ये वगैरे आल्या तर त्यांना आपण सिलिया नाही म्हणत, त्यांना आपण विलाय असं म्हणतो आहे, बरोबर. मग ही सिलियरी प्रकारची मुवमेंट ही कोणामध्ये असते? सगळ्यात फेमसवाला ऑर्गॅनिझम की ज्याचा शेप कसा असतो? चप्पलसारखा शेप असतो. आठवतंय का? बघा, हा अशा प्रकारचा शेप असतो. आणि इकडे एक काय असेल? सिलिया असतात त्याला मुवमेंटसाठी. काय नाव याचं? पॅरामेशियम आहे, बरोबर. हे कोणामध्ये झालं? हे झालं इतर ऑर्गॅनिझम्समधली सिलियरी मुवमेंट. ह्युमन बॉडी सिस्टीममध्ये अशा प्रकारची मुवमेंट ही कुठे होते? फॅलोपियन ट्यूबमध्ये. फॅलोपियन ट्यूबमध्ये जे काही ओवम असतो त्या ओवमच्या मुवमेंटमध्ये आहे, बरोबर. त्याला पुढे ढकलणं वगैरे या मुवमेंटमध्ये हेल्प करते. कुठे असते ती? फॅलोपियन ट्यूबमध्ये. त्याचबरोबर कुठे असते? ट्रॅकिया, म्हणजे जो काही आपला फूड पेसेज असतो आहे ना, तिकडे सुद्धा या सिलियरी टाईपच्या मसल्स असतात किंवा सिलियरी टाईपची मुवमेंट ही तिकडे सुद्धा होत असते. कुठे? जो काही फूड पेसेज असतो त्या फूड पेसेजमध्ये. त्याचबरोबर अजून कुठे? ट्रॅकिया. ट्रॅकियामध्ये सुद्धा सिलियरी टाईपची मुवमेंट होत असते. कशासाठी? जे काही म्युकस वगैरे आपल्या नाही का त्या ग्लँड्सकडून सिक्रेट होतं, आपली जी काही नाही का नॅझल कॅव्हिटी असते तिकडे, मग आतमध्ये गेलेले जे डस्ट पार्टिकल वगैरे असतात ते डस्ट पार्टिकल त्या म्युकसकडून ते बाहेर टाकले जातात आणि ते त्या म्युकसकडून काय केले जातात? ट्रॅप केले जातात आहे, बरोबर. मग याच्यामध्ये या प्रकारच्या मुवमेंटची आपल्याला हेल्प होते. दोन पाहिल्या, अमिबा, अमिबॉइड मुवमेंट आणि सिलियरी मुवमेंट. तिसऱ्या प्रकारची जी मुवमेंट आहे ती आहे, तिसऱ्या प्रकारची मुवमेंट आहे फ्लॅजेल्लार मुवमेंट. फ्लॅजेल्लार मुवमेंट. आता फ्लॅजेल्ला म्हणजे एक सिंगल असं स्ट्रक्चर असणार आहे, बरोबर. कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समध्ये असतं? युग्लिना. कोणामध्ये असतं? युग्लिना. हे झाले ऑर्गॅनिझम्सवाले आहे. काहीसा असा शेप असतो बघा युग्लिनाचा, हो ना. हा अशा शेपमध्ये असतात युग्लिना. आणि ह्युमन बॉडी सिस्टीममध्ये कोणते? स्पर्म्स आहे. कोणत्या प्रकारची मुवमेंट असते? फ्लॅजेल्लार मुवमेंट असते आहे, ठीक. म्हणजे इतर ऑर्गॅनिझम्समधलं सुद्धा झालं आणि ह्युमन बॉडी सिस्टीममधलं सुद्धा झालं. चौथ्या प्रकारची मुवमेंट आणि सगळ्यात महत्त्वाची मुवमेंट की जिचा इन डिटेल स्टडी आपल्याला आता इथून पुढे करायचं आहे, आणि ती चौथीवाली मुवमेंट आहे मस्क्युलार मुवमेंट. कोणती आहे? मस्क्युलार मुवमेंट. आता या मस्क्युलार मुवमेंट कोणकोणत्या प्रकारच्या असतात?
मग ही कोणाद्वारे परफॉर्म केली जाते? ही जी म्हणजेच काय, स्नायूंची होणारी जी हालचाल आहे ती कोणाद्वारे परफॉर्म केली जाते? अर्थात स्नायूंद्वारेच केली जाणार आहे, मसल्सच्या थ्रूच केली जाणार आहे बरोबर. मग ह्यूमन बॉडी सिस्टीममध्ये जेवढ्या काही मसल्स असतात आहे बरोबर, आपली कोणतीही होणारी हालचाल आहे, मी तुम्हाला मस्क्युलर टिश्यूज या टॉपिकमध्ये सांगितलेलं होतं की सगळ्या प्रकारच्या मुवमेंट ज्या होतात, म्हणजे अगदी बारीकही कोणती मुवमेंट असेल, म्हणजे आपल्या आयलिड्स ब्लिंक होणं आहे किंवा आपले हार्टबीट होणारे आहेत नाही का, आपल्या जे काही ब्लड पंप होत असतं आपल्या हार्टमधून त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारी असू द्यात, सगळ्या मुवमेंटसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहेत? मसल्स रिस्पॉन्सिबल आहेत, मसल्स. आणि या मसल्सचा इन डिटेल स्टडी आपल्याला करायचा आहे. मग मसल्स जेव्हा बोनशी कनेक्ट करून घेतले जातात, मसल अटॅचमेंट फॉर्म करून घेतली जाते, त्यांचीसुद्धा अटॅचमेंट आपण तिकडे, सगळा जो काही कनेक्टिव्ह टिश्यूजवाला पार्ट होता तिकडे आपण तो बघितलेला होता. ठीक आहे. आता इथे आपण जेव्हा मस्क्युलर सिस्टीम अभ्यासतोय तेव्हा आता आपण इथून पुढे, हे तर झालं ऑर्गॅनिझममधलं, ह्युमन बॉडी सिस्टीममधलं. आता स्पेसिफिकली आपण ह्युमन बॉडी सिस्टीमकडे येऊयात. ठीक आहे. मग ह्युमनमध्ये किंवा आपल्यामध्ये ज्या काही मसल्स असतात त्या किती टाईप्सच्या असतात आपण बघूया. टाईप्स ऑफ मसल्स. टाईप्स ऑफ मसल्स, किती प्रकारच्या मसल्स असतात सांगितलेलं होतं. तिकडे सुद्धा 3 प्रकारच्या मसल्स असतात. तर सगळ्यात पहिल्या कोणत्या? ज्या आपल्या बोन्सना किंवा जे काही आपलं बॉडी फ्रेमवर्क तयार करणारे ऑर्गन्स आहेत किंवा जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमला अटॅच होऊन असतील, म्हणजे आपल्या बोन्सला अटॅच झालेल्या असतील, तर आपण त्यांना म्हणतोय स्केलेटल मसल्स. ज्या अटॅच झालेल्या नसतील त्यांना आपण म्हणतो नॉन स्केलेटल मसल्स. आणि तिसऱ्या प्रकारच्या असतात त्या असतात कार्डियॅक मसल्स. आहे बरोबर. आता ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी आता तरी लक्ष द्या की ॲनिमल टिश्यूज ज्यांनी व्यवस्थित रीड नाही केलं किंवा काय, त्यांनी इकडे लक्ष द्या आता व्यवस्थित. ज्या स्केलेटल मसल्स असतात त्या स्केलेटल मसल्सना आपण म्हणतो व्हॉलेंटरी मसल्स. आठवत असेल तर बघा, व्हॉलेंटरी मसल्स. नंतर आपण त्यांना अजून स्ट्रायटेड मसल्स असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रायटेड मसल्स. आठवत असेल तर बघा, तुम्हाला मी डायग्राम दाखवलेली होती या अशा प्रकारच्या मसल्सची. आहे बरोबर. आणि ह्या कशा असतात? मल्टीन्यूक्लिएटेड असतात. यांच्याकडे फायबर्स असतात. मसल्सच्या ज्या सेल्स असतात ना, ज्या सेल्स किंवा ज्या पेशी स्नायू तयार करतात त्या पेशींना आपण काय म्हणतो? मायोसाइट्स असं म्हणतो. काय म्हणतो? मायोसाइट्स असं म्हणतो. आहे बरोबर. पण मसलच्या सेल्स असतात, ज्या स्नायू पेशी असतात त्या कशा असतात? लांब असतात, म्हणून आपण त्यांना मायोफायब्रिल्स असं सुद्धा म्हणतो. मायोफायब्रिल्स. का? फायबर्स का लांब असतात. आहे बरोबर. मसल फायबर्स का किंवा मायोसाइट्स का? मायोफायब्रिल, कारण लांब असतात म्हणून. आहे ठीक. हे लक्षात ठेवायचं. अजून यांना आपण म्हणजे यांच्यामधले जे काही ऑर्गॅनेल्स वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी मसल्ससाठी आपण एकतर मायो ही टर्म वापरतो किंवा दुसरी टर्म आपण यूज करतो सार्को. दुसरी टर्म आपण यूज करतो सार्को. मग जे काही मसलच्या सेल्समध्ये असलेलं सायटोप्लाझम आहे त्याला आपण काय म्हणतो? सार्कोप्लाझम असं म्हणतो. आहे बरोबर. हे सगळं पुढे आपण तुम्हाला सांगणार आहोत जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल सेलचा स्टडी करू तेव्हा. ठीक आहे. आता मी इथे म्हणाले स्ट्रायटेड आहे तेव्हाच सांगितलेलं होतं मल्टीन्यूक्लिएटेड असतात. आहे बरोबर. मल्टीन्यूक्लिएटेड असतात. यांच्याकडे आपल्याला डार्क आणि लाईट बँड पाहायला मिळतात. डार्क आणि लाईट असे बँड्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कोणाकडे? व्हॉलेंटरी मसल्स, म्हणजेच ज्या आपल्या इच्छेनुसार होतात त्या. ठीक आहे. त्यांना आपण काय म्हणतोय? स्केलेटल मसल्स किंवा व्हॉलेंटरी मसल्स. दुसऱ्या प्रकारच्या मसल्स कोणत्या आहेत? नॉन स्केलेटल. आता नॉन स्केलेटल या कशा असतील? इनव्हॉलेंटरी असतील. कशा असतील? इनव्हॉलेंटरी असतील. म्हणजे या आपल्या इच्छेवर डिपेंड नसणार आहेत. त्यांचं काम त्या स्वतः करणार आहेत. फॉर एक्झाम्पल पेरिस्टाल्टिक मुवमेंट, म्हणजे आपल्या एलिमेंटरी कॅनलची डायजेस्टिव्ह सिस्टीम. आठवा,
एलिमेंटरी कॅनलची होणारी जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे किंवा आपल्या स्टमकमध्ये होणारं जे डायजेशन आहे बरोबर. म्हणजे जे शेप स्टमक असतं, तुम्हाला मी ती नाही का एक ॲनिमेटेड व्हिडिओसुद्धा दाखवला होता. मग ती जी स्टमकची होणारी मुवमेंट आहे ना अशा टाईपची, की ज्याच्यामुळे ते अन्न काय केलं जातं, घुसळलं जातं, त्याची एक ग्रेव्ही तयार केली जाते. हा वाला जो पार्ट आहे, ती जी मुवमेंट आहे ती कशी असते, इनव्हॉलेंटरी असते. म्हणजे ते आपल्या इच्छेवर डिपेंड नसतं की नाही आपल्याला वाटलं आता डायजेशन नको मग आपण ते थांबवलं आहे, असं नाही होत. ठीक आहे. मग या मुवमेंट्सना किंवा यांना आपण अजून काय म्हणतो, स्ट्रायटेड आहेत. या कशा असणार आहेत, नॉन स्ट्रायटेड. या कशा असतील, नॉन स्ट्रायटेड. आणि या आपल्याला कुठे पाहायला मिळतात, आपले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत ना, ज्यांना आपण विसरल ऑर्गन्स असं सुद्धा म्हणतो. इंटरनल म्हणू, आपल्या ते थोडंसं इझी लक्षात जातं राहायला. इंटरनल ऑर्गन्स जे असतात, आपलं विसरल ऑर्गन्स जे असतात, तिकडे आपल्याला या प्रकारच्या मसल्स ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. आणि कार्डियॅक मसल्स या आपल्याला पाहायला मिळतात कुठे, वॉल ऑफ हार्ट. म्हणजे हार्टच्या ज्या वॉल्स असतात तिकडे कशासाठी, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठी. बरोबर आहे. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन कशामध्ये हेल्प करतं, तर ब्लड पंप करण्यामध्ये मदत करतं आणि मग ते पूर्ण एंटायर आपल्या प्रत्येक ऑर्गनपर्यंत काय केलं जातं, पोचवलं जातं. आहे ठीक इथंपर्यंत. या तिन्ही मसल्स क्लिअर झाल्या आहे बरोबर. यांना आपण इनव्हॉलेंटरी पण म्हणतो, पण यांचे काही फीचर्स जे असतात ना, आता बघा हार्टच्या ज्या वॉल आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन हे आपल्या इच्छेवर तर डिपेंड नाही आहे. मग या कशा आहेत, इनव्हॉलेंटरी आहेत. कशा आहेत, इनव्हॉलेंटरी. पण जर का या मसल्स इतर कोणत्या दुसऱ्या मसलसोबत येऊन मिळाल्या ना, तर मग त्यांचा अपिअरन्स कसा होतो माहिती आहे का, स्ट्रायटेड सारखा अपिअरन्स होतो. मग एक गुणधर्म आहे इनव्हॉलेंटरी, नॉन स्केलेटलमधला किंवा नॉन स्ट्रायटेडमधला, आणि दुसरा आहे तो कसा आहे, स्ट्रायटेड सारखा आहे, स्केलेटल मसल्स सारखा आहे. म्हणजे काय माहिती आहे का, दोघांच्या मध्ये येणाऱ्या टाईपमधल्या या मसल्स असतात. काय म्हणाले मी, कधी कधी यांच्यावरती आपल्याला फेंट असे स्ट्रायशन्स दिसतात. म्हणजे अगदी इकडे जसे स्पष्ट दिसत आहेत तसे स्पष्ट नसतात, थोडेफार अस्पष्ट असतात. किंवा जेव्हा इतर मसलसोबत येऊन मिळतील ना तेव्हा. आहे ठीक इथंपर्यंत. मग या टाईपच्या मसल कशा आहेत लक्षात ठेवायचं, इनव्हॉलेंटरी आहेत, पण यांच्याकडे कसे आहेत, फेंट स्ट्रायशन्स आहेत. क्लिअर इथंपर्यंत. 3 प्रकारच्या मसल क्लिअर झाल्या. आत्ता आपल्याला बघायचं आहे काय, लोकोमोशन आणि मुवमेंट बघायचे. मग लोकोमोशन आणि मुवमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या मसल्स कोणत्या असतात, स्केलेटल मसल्स. कोणत्या असतात, स्केलेटल मसल्स. मग आपल्याला स्टडी करायचा आहे स्केलेटल मसल्सचा. आता स्केलेटल मसल्स आपण म्हणतो कोणाला, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा जर का बेसिक पार्ट तुम्हाला कळाला ना, तरच तुम्हाला जो पुढचा पार्ट आहे ना तो पार्ट कळणार आहे, कारण तो अतिशय जास्त कॉम्प्लिकेटेड आहे पुढे. ठीक आहे. त्याच्यामुळे आत्ता व्यवस्थित लक्ष द्या. आपण पाहतोय आता स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्स आपण त्या मसल्सना म्हणतो की ज्या आपल्या बोन्सना अटॅच झालेल्या असतात, त्यांना आपण म्हणतोय स्केलेटल मसल्स. मग फॉर एक्झाम्पल मी इथे एक नाही का, हे इथे एक लॉंग बोन काढलं आहे बरोबर, आणि याला पुढे एक आपण काय काढली, मसल काढली आहे बरोबर. ही एक आपण काय काढली, मसल काढली, की जी मसल याला अटॅच आहे. कशाला, या बोनला अटॅच आहे बरोबर. मग मसल टू बोन अटॅचमेंट ज्या कनेक्टिव्ह टिश्यूज फॉर्म करतात त्या कनेक्टिव्ह टिश्यूजना आपण काय म्हणतो, आठवत असेल तर बघा थोडंसं, ॲनिमल टिश्यूजमध्ये सगळं झालेलं आहे. ही एक मसल आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, आपण तिकडे या अशा टाईपच्या मसल्स काढलेल्या होत्या, आठवते का बघा. आणि इथे हे फॉर्म करते मसल टू बोन अटॅचमेंट फॉर्म करणारं जे स्ट्रक्चर असतं इथलं, त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो टेंडॉन्स. टेंडॉन्स म्हणजेच काय, स्नायू रज्जू. यांना आपण म्हणतो टेंडॉन्स आहे बरोबर. मग आता मसलसाठी सगळ्यात आधी सांगितलेलं हे तर लक्षात ठेवायचं. आता आपला पुढचा थोडासा कॉम्प्लिकेटेडवाला पार्ट सुरू होतो. ठीक आहे. मसल्ससाठी आपण टर्म काय वापरतो, व्यवस्थित लक्ष द्या.
मसल्सना रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला जर का ॲनिमल टिश्यूजवाला पार्ट व्यवस्थित आठवत असेल तर आठवत असेल तुम्हाला की मसल्सच्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण म्हणतो मायोसाइट्स. काय म्हणतो? मायोसाइट्स. म्हणजेच मसल्ससाठी आपण दोन स्पेसिफिकली वर्ड यूज करतो. पहिला म्हणजे मायो आणि दुसरा असतो तो म्हणजे सार्को. आहे बरोबर? मायो आणि सार्को. मग मायोफायब्रिल्स असतील. मायोसाइट्स म्हणजेच काय? मायोफायब्रिल्स का? कारण मसल सेल्स कशा असतात? मसल सेल्स असतात लॉंग. आहे बरोबर? आता हे तर झालं की मायोसाइट्सपासून मसल बनलेत. डिराइव्ड कशापासून झालेत? आपण आणि नाही का क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया पाहिला. त्या क्रायटेरियामध्ये आपण नंबर ऑफ जर्म लेयर्स पाहिलेलं होतं. आहे बरोबर? नंबर ऑफ जर्म लेयर. जर्म लेयर म्हणजे काय? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एक सिंगल सेल आहे ज्याला आपण झायगोट म्हणतो. ते झायगोट डिवाइड होतं, रिडिवाइड होतं, अनेक सेल्स तयार करतं ज्यांना आपण मास सेल्स असं म्हणतो. त्या मास सेल्स 2 किंवा 3 लेअरमध्ये अरेंज होतात आणि काय तयार करतात? या जर्म लेअर तयार करतात. ज्यांच्यामध्ये 2 लेयर्स आहेत ते काय झाले? डिप्लोब्लास्टिक. ज्यांच्याकडे 3 लेयर्स आहेत ते काय झाले? ट्रिप्लोब्लास्टिक. आपण वर्टिब्रेट्समध्ये येतो, आपण कॉर्डेट्समध्ये येतो. आपण काय आहोत? आपण आहोत ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. ट्रिप्लोब्लास्टिक. मग त्या 3 लेअर कोणत्या? सगळ्यात आउटर मोस्ट लेअर कोणती येते? सगळ्यात आउटर मोस्ट लेअर एक्टोडर्म. मधली जी लेअर आहे ती मधली लेअर कोणती येते? मिझोडर्म. मिझोडर्म. आणि सगळ्यात आतमधली जी लेअर आहे ती आतमधली लेअर कोणती येते? एंडोडर्म. कोणती येते? एंडोडर्म. मग या मसल्स ज्या असतात ना त्या मसल्स कशापासून बनलेल्या असतात? कोणत्या जर्म लेअरपासून बनलेल्या असतात? तर त्या बनलेल्या असतात मिझोडर्मपासून. कशापासून? मिझोडर्मपासून बनलेल्या असतात काय? मसल्स. आता आपण बघणार आहोत मसल्सच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज. आहे ठीक? मग मसल्सच्या प्रॉपर्टीज म्हणजेच मसल्स कशा कशामध्ये हेल्प करतं किंवा काय काय फंक्शन परफॉर्म करतं. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं? मसल्सचं. हा खूपच सोपा पार्ट आहे. हा वाला जो आत्ता सुरुवातीला सांगते ना तो. आणि आपल्याला क्वेश्चन कुठे विचारलेला होता? स्लायडिंग थेरी ऑफ मसल्सवरती. म्हणजे काय माहिती आहे का? स्लायडिंग थेरीमध्ये त्यांनी असं विचारलं की जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं आहे किंवा रिलॅक्झेशन होतं आहे तेव्हा थिन फिलामेंट थिक फिलामेंटवरती घसरतं की थिक फिलामेंट थिकवालं थिनवरती घसरतं. ठीक आहे? हा अशा पद्धतीचा प्रश्न होता आणि तो किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा ना. आता इथे अजून आपल्याला हे माहीत नाही आहे की थिक फिलामेंट काय आहे आणि थिन फिलामेंट काय. आणि हे पुढे जाऊन आत्ता मी सांगते म्हणून, पण ते इकडे मस्क्युलर थेरीमध्ये येतं हे पण आपल्याला आत्ता इथे कळतं. ठीक आहे? त्याच्यामुळे हा जो बेसिक पार्ट आहे तो माहीत असणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ते पुढे कळणार नाही आहे. सरळ नोट डाऊन करत चला, सोबत सोबत लिहित चला मी जसं सांगते तसं. सगळ्यात पहिलं मसल्सचं फंक्शन कोणतं? ज्या काही संवेदना असतात, संवेदना आपल्याला बाहेरून मिळणाऱ्या. आहे बरोबर? म्हणजे तापमान वाढलं किंवा नाही का आपल्याला काही भाजलं, आपल्याला काही टच झाला तर त्याला आपण काय म्हणतो? संवेदना असं म्हणतो. आणि त्या संवेदनेची जाणीव होणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं आहे? मसल्सचं काम आहे. आहे बरोबर? सगळ्यात महत्त्वाचं कोणाचं आहे? मसल्सचं काम आहे. म्हणजेच ज्याला आपण स्टिम्युलस रिसीव्ह करणं असं म्हणतो. संवेदना रिसीव्ह करणं. आणि त्याला आपण काय म्हणतो? एका शब्दात त्याला आपण काय म्हणतो? एक्साइटॅबिलिटी. ज्या काही संवेदना आहेत त्या रिसीव्ह करणं. रिसीव्ह केलं की लगेच ॲक्टिव्ह होऊन जातात आपल्या मसल्स. आहे ठीक? मग त्याला आपण काय म्हणायचं? एक्साइटॅबिलिटी असं म्हणायचं. आहे ठीक? अजून पुढे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं? मुवमेंटमध्ये. मुवमेंट केव्हा होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमध्ये. केव्हा होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन. आहे क्लिअर इथंपर्यंत? मग याला थोडक्यात आपण काय म्हणू? कॉन्ट्रॅक्टॅबिलिटी पहिली झाली. एक्साइटॅबिलिटी म्हणजेच स्टिम्युलस रिसीव्ह केले, संवेदना स्वीकारल्या, लगेच ॲक्टिव्ह झाल्या, एक्साइटेड स्टेटला गेल्या. काय झालं? एक्साइटॅबिलिटी. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन, आता एक्साइटेबल झाल्या, बरोबर आहे. मग हालचाल होणार आहे. हालचाल होईल म्हणजे काय होईल? कॉन्ट्रॅक्ट होतील, रिलॅक्स होतील. मग काय म्हणणार? कॉन्ट्रॅक्टॅबिलिटी. आहे बरोबर? काय म्हणतात त्याला नाही का? संकोचित होणे, रिलॅक्स होणे, या प्रकारची मुवमेंट जी असते ना ती वाली. नंतरची मुवमेंट कोणती तुम्हाला?
इलॅस्टिसिटी. कोणती येते? इलॅस्टिसिटी. या ज्या दोन आहेत ना, पहिली आणि दुसरीवाली, त्यांना आपण मेजर असं म्हणतो. मेजर प्रॉपर्टीज किंवा काय मेजर फंक्शन्स आहे, म्हणजे त्यांचे काय महत्त्वाचे गुणधर्म हे दोनवाले. कोणते? एक्सायटॅबिलिटी आणि कॉन्ट्रॅक्टॅबिलिटी. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? आता इलॅस्टिसिटी म्हणजे व्यवस्थित लक्षात घ्यायचं, जेव्हा केव्हा आपल्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील किंवा रिलॅक्स होतील आहे, बरोबर. म्हणजे आपण एखादी नाही का काहीतरी आपण पकडलं आहे, ठीक, म्हणजेच काय झालं, आता कॉन्ट्रॅक्ट झालेत आपल्या मसल, ठीक आहे, सोडलं हे, ओके, रिलॅक्स झालेत, ठीक आहे. मग यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काम काय होतं, आपले जे मसल फायबर्स असतात, मसल फायबर्स म्हणजेच मसल सेल्स, ज्याला आपण मायोफायब्रिल्स असं म्हणतो, ज्यांना आपण काय म्हणतो, मायोफायब्रिल्स असं म्हणतो. त्या मायोफायब्रिल्सची जी लेंथ असते ना, ती लेंथमध्ये चेंज होतो आहे, ठीक. म्हणजेच काय, इलॅस्टिसिटी. चेंज होणं, रबर घेतला असेल आपण, त्याच्यावरती काय आलं, आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, त्याला ताणलं दोन्ही बाजूनी, काय होणार आहे, लॉंग होणार आहे. त्याच्यावरचं काय केला, फोर्स कमी केला, सोडून दिलं, पुन्हा त्याच्या मूळच्या जागी येणार आहे, दॅट इज इलॅस्टिसिटी. सेम मसल्समध्ये सुद्धा तसंच होतं. जेव्हा आपल्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होतात तेव्हा त्यांच्या या मायोफायब्रिल्समध्ये सुद्धा काय होतो, त्यांच्या लेंथमध्ये सुद्धा बदल होतो आहे, ठीक. म्हणून आपण म्हणतो इलॅस्टिसिटी आहे, बरोबर. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कोणता, की या मसल्सचं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं आहे, ठीक. तुम्हाला मी इथे स्ट्रक्चर दाखवलं, आपण थोडंसं त्याला झूम करूयात, ठीक आहे. आता थोडीशी चित्रकलेला सुरुवात होते बघा, इथून सगळा पुढचा पार्ट त्याच्यावरच समजतो, अदरवाईज नाही. ही आहे आपली एक सिंगल मसल, ठीक आहे. ही मसल आहे, मी काय म्हणाले, स्नायू, म्हणजे मसल आहे. या मसल्सच्या पूर्ण सराउंडिंग, पूर्ण आजूबाजूनी एक कव्हरिंग असतं मसलच्या, म्हणजे कन्सिडर करा ही एक मसल आहे, ठीक आहे. तर या मसलच्या पूर्ण बाजूनी काय आहे, एक कव्हरिंग आहे, बरोबर. त्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो, म्हणजे मसलच्या भोवती असलेलं कव्हरिंग काय, इपी, एक मिनिट, हां बरोबर आहे, इपिमायसिन. या मसलच्या भोवती असलेलं जे कव्हरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, इपिमायसिन असं म्हणतो, ठीक आहे. की मसलच्या बाजूनी पूर्ण कव्हरिंग आहे. या मसल्सच्या इकडे ना दोन असे ग्लोब्युलर स्ट्रक्चर असतात, ठीक आहे. दोन नाही म्हणजे खूप असतात, आपण इथे ड्रॉ करताना ते दोन ड्रॉ केलेत, त्याला आपण म्हणतो फॅसिक्युलाय बंडल्स. काय म्हणतो आपण यांना, काय म्हणतो आपण, फॅसिक्युलाय बंडल्स. यांना काय म्हणालो आपण, फॅसिक्युलाय बंडल्स. या फॅसिक्युलर बंडलच्या, हे जे काही बंडल आहेत त्यांच्या बाजूनी सुद्धा एक कव्हरिंग असतं, यांच्या बाजूनी सुद्धा एक काय असणार आहे, कव्हरिंग असणार आहे, बरोबर. मग या कव्हरिंगला आपण काय म्हणतो, यांच्या बाजूनी असलेलं जे कव्हरिंग असतं त्याला आपण म्हणतो पेरिमायसिन. काय म्हणतो आपण यांना, हे जे काही बंडल्स आहेत, दोन जे बंडल्स आहेत ज्यांना आपण काय म्हणतोय, फॅसिक्युलाय बंडल्स आहे, बरोबर. या फॅसिक्युलाय बंडल्सच्या सराउंडिंगला किंवा त्यांच्या भोवती एक काय असतं, मेम्ब्रेन असतं किंवा एक कव्हरिंग असतं. त्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो, पेरिमायसियम असं म्हणतो. काय म्हणतो, पेरिमायसियम. जे पूर्ण एंटायर मसलच्या सराउंडिंग आहे, पूर्ण मसलच्या, पूर्ण स्नायूच्या भोवती आहे, त्याला आपण काय म्हणतो, इपिमायसियम. त्याला आपण काय म्हणतो, इपिमायसियम. आता हे जे काही बंडल्स आपल्याला दिसत आहेत ना, इथे दोन दाखवलेत पण ॲक्च्युली दोन नसतात, भरपूर असतात, ठीक आहे. या दोन बंडल्सच्या मध्ये सुद्धा काय असतो, स्पेस असतो, आणि तो स्पेस सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूजनी काय झालेला असतो, फिलअप झालेला असतो. तिकडे सुद्धा एक प्रकारच्या कनेक्टिव्ह टिश्यूज असतात ज्यांना आपण काय म्हणतो, फेशिया असं म्हणतो. ज्यांना आपण काय म्हणतो, फेशिया असं म्हणतो. या टर्म्स लक्षात ठेवायचे. तर तुम्हाला ऑलरेडी तिकडे प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला हे एंटायर हा जो टॉपिक आहे ना, म्हणजे पूर्ण याची डिटेल माहीतच पाहिजे. जो प्रश्न विचारून झालेला आहे ना त्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला हवी, ठीक आहे. तेव्हाच कुठे जर चुकून त्या टॉपिकवरती प्रश्न पुन्हा विचारला ना तर आपल्याला तो लगेच क्लिक होतो, आपल्याला हे सगळं माहीत असेल तर, ठीक आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण बेसिक स्ट्रक्चरपासून समजावून घ्या, कारण वाचायला आपण गेलो ना तर आपल्याला फार डिफिकल्ट जातं. त्यासाठी मी असं म्हणाले की ही पूर्ण मसल आहे,
आहे बरोबर. या मसलमध्ये इकडे 2 बंडल्स आहेत ज्यांना आपण काय म्हणालो, फॅसिक्युलाय बंडल्स असं म्हणालो. आहे बरोबर. त्या फॅसिक्युलाय बंडल्सच्या भोवती एक कव्हरिंग असतं, त्याला आपण पेरिमायसियम म्हणालो. त्यांच्या मधला स्पेस कनेक्टिव्ह टिश्यूजनी भरलेला असतो, त्याला आपण फेशिया असं म्हणालो. या बंडल्समध्ये काय असतात, मसल सेल्स असतात. या बंडल्सच्या मध्ये काय असतात, हे बंडल्स आहेत ॲक्च्युली, आणि यांच्यामध्ये या ज्या दिसत आहेत ना त्या काय असतात, मसल सेल्स. आणि या मसल सेल्सना आपण काय म्हणतो, मायोसाइट्स म्हणतो किंवा मायोफायब्रिल्स असं म्हणतो. आहे ठीक. आणि हे जे काही मसल सेल्स असतात त्यांच्या भोवती सुद्धा एक कव्हरिंग असतं, त्या कव्हरिंगला आपण म्हणतो एंडोमायसियम. त्या कव्हरिंगला आपण म्हणतो एंडोमायसियम. बघा हा किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा, थोडंसं एवढं नाही आहे, हे तर फारच सोपं आहे. एक मसल आहे एंटायर, आहे बरोबर. याच्यावरती काय आहे, कव्हरिंग आहे, दिसतंय कव्हरिंग. याच्यावरती काय म्हणायचं, याला म्हणायचं इपिमायसियम, पूर्ण कव्हरिंग. आहे बरोबर. याच्यामध्ये हे 2 काय आहेत, बंडल्स आहेत. या 2 बंडल्सच्या भोवती पण काय आहे, कव्हरिंग आहे. काय म्हणालो आपण त्याला, पेरिमायसियम. आहे बरोबर. या बंडल्समध्ये आपल्या या मसल सेल्स आहेत. आहे बरोबर. या मसल सेल्सवरती सुद्धा काय आहे, कव्हरिंग आहे. त्या कव्हरिंगला काय म्हणायचं, एंडोमायसियम. क्लिअर. म्हणजे मसलच्या भोवती कव्हरिंग, पुन्हा बंडल्स, फॅसिक्युलाय बंडल्स, त्याच्यामध्ये जे आहे त्याला म्हणतोय आपण फेशिया. ह्या पद्धतीचं झालं स्ट्रक्चर. आहे बरोबर. मग आता आपण बघूयात या मसल फायबर्सचं स्ट्रक्चर. मसल फायबर, कोणते मसल फायबर आपण बघतोय, स्केलेटल मसल्स. म्हणजेच आपल्याला स्ट्रक्चर कोणत्या फायबर्सचं बघायचं आहे, स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला स्केलेटल मसल फायबर्सचं. आपल्याला स्ट्रक्चर पाहायचं आहे स्केलेटल मसल फायबर्सचं. बघूयात त्याचं स्ट्रक्चर आपण. सगळ्यात पहिला मुद्दा, मसल फायबर्स कसे असतात, लांब असतात, किंवा मसलच्या सेल्स कशा असतात, लांब असतात. म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो, आता इथे आपण थोडंसं यांना ना स्ट्रेट करून दाखवूयात. ठीक आहे, या दाखवल्या मी. ही झाली आपली एक मसल सेल्स. कशा असतात, स्केलेटल मसल्स, आठवा चार्ट दिलेला, कशा असतात, स्ट्रायटेड असतात. स्ट्रायटेड असतात. त्याचबरोबर काय, स्ट्रायटेड म्हणजे पट्टकी, आपण ज्यांना म्हणतो पट्टकी स्नायू. ठीक आहे. स्केलेटल मसल्सना दुसरं नाव काय येतं, पट्टकी स्नायू. म्हणजेच या कशा आहेत, न्यूक्लिएटेड आहेत. आहे बरोबर. मल्टी न्यूक्लिएटेड आहेत. म्हणजे इकडे असे ना पेरिफेरीला, साईडला गेलेले असे न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतात यांच्यामध्ये. हे इथे जशा दाखवते ना त्या फॉर्ममध्ये काहीसे, कारण ही आपण बघतोय सेल. व्यवस्थित ड्रॉ करत जायचं सोबत. ही झाली सेल. आता याच्या आतमध्ये लक्षात घ्या एक सेल आहे. आता ही झाली मसल सेल्स. आपण दुसरी साधीवाली सेल काढूया याच्या साईडला. ठीक आहे. आपली साधीवाली आहे ही सेल. आहे बरोबर. याच्या आतमध्ये काय असणार आहे, याच्या आतमध्ये काय असणार आहे, याच्या आतमध्ये असणार आहे सायटोप्लाझम. आहे बरोबर. मग साध्या सेलमध्ये असलेलं सायटोप्लाझम लिक्विड फ्लुइड, त्याला आपण म्हणतोय सायटोप्लाझम. जे मसलच्या सेलमध्ये असतं. आहे बरोबर. मसलला आपण टर्म कोणत्या वापरतो, मायो किंवा सार्को. मग मसलमध्ये असलेलं जे सायटोप्लाझम असतं त्या सायटोप्लाझमला आपण काय म्हणणार, त्या सायटोप्लाझमला आपण म्हणतो सार्कोप्लाझम. त्याला आपण काय म्हणतो, सार्कोप्लाझम असं म्हणतो. आहे बरोबर. त्याच्यानंतरचा पार्ट कोणता, याच्यामध्ये जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याला आपण काय म्हणणार आहोत, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. SR लिहिते. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं आपण त्याला म्हणतो. आहे बरोबर. नंतर जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या सेलमध्ये बाजूनी असलेलं मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. मसल सेल्सच्या भोवती असलेलं मेम्ब्रेन काय म्हणतो आपण त्याला, सार्कोलेमा. त्याला आपण काय म्हणतो, सार्कोलेमा.
3 टर्म क्लिअर झाल्या का? जो मायटोकॉन्ड्रिया असतो ना, त्या मायटोकॉन्ड्रियाला मसलच्या सेल्समध्ये असलेला मायटोकॉन्ड्रिया त्याला आपण म्हणतो, सपोज हा आहे असं कन्सिडर करू आपण, याला आपण काय म्हणतो? सार्कोसोम्स. याला आपण काय म्हणतो? सार्कोसोम्स. आणि याच्यामध्ये या मसल सेल्समध्ये काय असतात? कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स असतात, जसे की ॲक्टिन आहे, मायोसिन आहे, आणि ते हे अशा फॉर्ममध्ये अरेंज झालेले असतात. आहे ठीक. हे झालं एका मसल सेलचं स्ट्रक्चर. या मसलच्या सेलमध्ये हे जे काही लॉंग असं स्ट्रक्चर दिसतंय ना आपल्याला, ट्यूबसारखं स्ट्रक्चर दिसतंय, त्याला आपण म्हणतो मायोफायब्रिल्स. त्याला आपण काय म्हणतो? मायोफायब्रिल्स असं म्हणतो. आता बघा, थोडं कन्फ्युजिंग आहे, फार पण नाही आहे, एकदा नीट लक्षात घ्या. मसलसाठी आपण टर्म काय वापरतो? मायो किंवा सार्को. हे मसलची सेल आहे, जिला आपण काय म्हणतोय? मायोसाइट्स असं म्हणतोय. काय म्हणतोय? मायोसाइट्स असं म्हणतोय. या मायोसाइट्सचं किंवा या सेलचं जे सेल मेम्ब्रेन आहे त्याला आपण काय म्हटलं? सार्कोलेमा असं म्हटलं. आतमध्ये जे सायटोप्लाझम आहे त्याला आपण काय म्हणालो? सार्कोप्लाझ्म असं म्हणालो. जो मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणालो? सार्कोझोम असं म्हणालो. पुढे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जसं तिकडे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं तसं इकडे काय असतं? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. आहे ठीक, लक्षात ठेवा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पुढे आपल्याला स्लायडिंग थेरीमध्ये ते आठवणार, ते गरजेचं आहे माहीत असणं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय आहेत? फायबर्स असतात. नंबर ऑफ फायबर्स असतात एका सिंगल सेलमध्ये. ठीक आहे, ज्यांना आपण काय म्हणतो? मायोफायब्रिल्स असं म्हणतो. ठीक आहे. मग हे जे मायोफायब्रिल्स असतात ते मायोफायब्रिल्स, आता याची आपल्याला गरज नाही आहे. हे जे मायोफायब्रिल्स असतात ना, ते मायोफायब्रिल्स 2 प्रकारचे असतात. कोणते? पहिले म्हणजे थिक मायोफायब्रिल आणि दुसरे म्हणजे थिन मायोफायब्रिल. म्हणजेच काय? जाड असलेले आणि बारीक असलेले. थिक आणि थिन. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मसलच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमध्ये 2 प्रोटीन काम करतात, ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं म्हणतो. आणि तेच कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन जे थिक असतात त्यांना आपण म्हणतो मायोसिन, आणि जे थिन असतात त्यांना आपण काय म्हणतो? ॲक्टिन असं म्हणतो. आलो आपण, म्हणजे तिकडे जे एवढं इझिली सांगितलं होतं ते स्ट्रक्चर ॲक्च्युली किती कॉम्प्लिकेटेड आहे ते बघा. आणि त्यानंतर अजून इकडे कॉम्प्लिकेटेड काय की नेमकी मुवमेंट कशी होते आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तिकडे. ठीक आहे. आता हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला जे काही या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजेच रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोण आहे? सार्कोमियर. कोण आहे? सार्कोमियर. आणि सार्कोमियरचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. गेल्या वेळे फक्त कसं आपण दाखवलेलं होतं. ठीक आहे, हे आहे असं स्ट्रक्चर. हे इकडे लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, आणि मग ते झालं 2 झेड लाईन. 2 झेड लाईनच्या मधलं अंतर कोणतं? सार्कोमियर. पण आता आपल्याला सार्कोमियरचं स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. कोणत्या फॉर्ममध्ये? दोन्हीकडे बघायचं आहे, ॲक्टिन पण पाहायचं आहे आणि मायोसिनसुद्धा पाहायचं आहे. ठीक आहे. आणि या अशा पद्धतीने आपल्याला सार्कोमियरचं स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. सार्कोमियर अभ्यासून झालं ना की आपण तिथे थांबूयात आणि त्याच्यानंतर आपण जो काही पुढचा जी काही स्लायडिंग थेरी ऑफ मसल्स आहे ना ती सगळी पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे जे काही डिसऑर्डर वगैरे आहेत ते सगळे. ठीक आहे. सो आधी हा जो काही बेसिक पार्ट आहे ना तो एका लेक्चरमध्ये होऊन जाऊ द्यात, आणि नंतर जे काही मेकॅनिझमवाला पार्ट आहे, जसं आपण एक्सक्रिशनवाला बघितलं ना त्या फॉर्मॅटमध्ये आपण बघूया. तर सार्कोमियरचं स्ट्रक्चर काय सांगितलं? सगळ्यात पहिलं काय? थिक फिलामेंट. कोणते असतात? थिक फिलामेंट मायोसिन. थिन फिलामेंट कोणते? फिलामेंट म्हणजे असं दोरीसारखं वालं स्ट्रक्चर. ठीक आहे. जे जाड आहे ते मायोसिन, मोठंवालं आहे ते मायोसिन, कमीवालं आहे ते काय? ॲक्टिन. अरेंजमेंट कशी असते बघूयात. हा आपण समजा, हा कन्सिडर करा. हे काय आहे? जाड दिसतंय म्हणजे हे काय आहे?
हे काय आहे, हे आहे मायोसिन. जाडवाले जे आहेत ना ते काय आहेत, हे आता इकडे नावं नाही देत आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. हे काय आहे, मायोसिन आहे, जाडवालं जे स्ट्रक्चर दिसतंय ते. कारण पुढे अजून आपल्याला इकडे खूप काही काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे पुढे थिनवाले फिलामेंट. थिनवाले फिलामेंट कोणते असतात, ब्ल्यू कलरनी दाखवू आपण ते. थिनवाले फिलामेंट कोणते असतात, ॲक्टिन, पुन्हा इकडे असणार आहेत, आहे बरोबर. आता आपण 2 लाईन्स पाहिलेल्या होत्या, आठवत आहेत का बघा, आपण दाखवूयात त्या रेड पेननी. ठीक आहे. ॲक्टिनला पकडून ठेवणारी एक लाईन असते. ठीक आहे, ॲक्टिनला पकडून ठेवणारी एक लाईन असते, काय म्हणतो आपण तिला, झेड लाईन. काय म्हणतो, झेड लाईन. ठीक आहे. दुसरी मायोसिनला पकडून ठेवणारी जी लाईन असते, मायोसिन मधून जाणारी, काय म्हणतो तिला, एम लाईन म्हणतो. आहे ठीक. पुन्हा कोणती आली, ॲक्टिनला पकडून ठेवणारी. पुन्हा पुढे गेलो, पुन्हा आली या मायोसिनला पकडून ठेवणारी. आहे इथंपर्यंत क्लिअर आहे. आता हे जे मायोसिनवालं स्ट्रक्चर आहे ना त्याच्यावरती जर का आपण आपल्या बुकमध्ये बघितलं ना तर बुकमध्ये आपल्याला खूप व्यवस्थित डायग्राम दिलेले आहेत आणि त्या डायग्राम बघत बघत जर का आपण तो वाचत गेलो ना पार्ट तर मग ते आपल्याला लगेच क्लिक होतं. ठीक आहे. तसंच समजावून सांगते. इकडे ना वरती असे काय आलेले असतात, थोडेसे हेड आलेले असतात यांचे. सेम अशाच डायग्राम आपल्याला दिलेले आहेत बघा स्टेट बोर्डमध्ये. या अशा टाईपमध्ये मायोफायब्रिल्स हे वरती आलेले असतात. आता हे जे काही मायोफायब्रिलवालं ही जी लाईन आहे ना तिला आपण काय म्हणतो, डार्क बँड असं म्हणतो. तिला आपण काय म्हणतो, डार्क बँड. आणि तो डार्क बँड हा वाला जो आहे ना, आता इथे हे असं वाला दाखवते, म्हणजे कोणता आहे, ॲक्टिनवाला. तो काय आहे, लाईट बँड आहे. तो काय आहे, लाईट बँड. आणि लाईट बँड आपण डिनोट करतो आयनी, किंवा त्याला आपण म्हणतो आय बँड. त्याला आपण काय म्हणतो, आय बँड. आयचा फुल फॉर्म काय होतो, आयसोट्रॉपिक बँड. आयचा फुल फॉर्म काय होतो, आयसोट्रॉपिक बँड. हा वाला जो बँड आहे ना, हा वाला कोणता, हा इथून हा इथपर्यंतचा, त्याला आपण म्हणतो डार्क बँड. जाड आहे ना, डार्क बँड. डिनोट कशाने करतो, एनी, म्हणजेच आपण याला ए बँड असं सुद्धा म्हणतो. एचा फुल फॉर्म काय होतो, एचा फुल फॉर्म होतो ॲन आयसोट्रोपिक बँड. ॲन आयसोट्रोपिक बँड आहे. ठीक इथंपर्यंत. आता नंतर आपण पुढे गेलो आपल्याला काही पार्ट असा दिसतो नाही का की जिकडे बघा ना हे जे काही ओव्हरलॅपिंग झालेले असतात, म्हणजे हे जे काही ॲक्टिन आहे ते थोडंसं मायोसिनवरती आलेलं आहे, इकडचं ॲक्टिन थोडंसं मायोसिनवरती आलेलं आहे, ओव्हरलॅप झालेत म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, ओझोन. ठीक आहे. ओझोन म्हणजे तो झोन असतो एक ओवाला, ओव्हरलॅपिंग झोन. ठीक आहे, म्हणून त्याला. पण आता ते एवढं डिटेल नाही गरज आहे आपल्याला फक्त एवढं 2 झेड लाईन कळाल्या ना, ही एम लाईन कळाली आहे. ठीक आहे. आता बघा झेड लाईन कोणती असेल, पुन्हा ही काय असेल, ही काय असेल, झेड लाईन असेल. आहे ठीक. मग या 2 झेड लाईनमधलं जे डिस्टन्स आहे ना, म्हणजे हे वाला डिस्टन्स जे आहे त्या झेड लाईनला, 2 झेड लाईनमधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, सार्कोमियर असं म्हणतो. सार्कोमियर असं म्हणतो. 2 झेड लाईनमधल्या डिस्टन्सला काय म्हणालो आपण, सार्कोमियर असं म्हणालो. आणि सार्कोमियरलाच आपण काय म्हणतोय, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन. म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आपण कोणाला म्हणतोय, सार्कोमियरला म्हणतोय. आणि आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता, काय आत्ताच्याच एक्झामला विचारलेला होता, कोणत्या माझ्या इयर लक्षात नाही आहे, पण या रिसेंट 1-2 वर्षातच विचारलेला प्रश्न आहे की नाही का, मसल फायबर्सचा कोणताही एक सेगमेंट ज्याला आपण काय म्हणतो, सार्कोमियर असं म्हणतो. आहे बरोबर. आणि अजून खाली काहीतरी स्टेटमेंट होतं, ते दोन्ही स्टेटमेंट काय होते, बरोबर होते. आता समजावून घेऊयात आपण. हे जे थिक फिलामेंट आहे ना,
हे जे थिक फिलामेंट आहे त्याला 6 थिन फिलामेंटनी काय केलेलं असतं. आता हे लक्षात ठेवा, इथे विचारलं, याच्या पुढे एक स्टेप जाऊन आपल्या लक्षात हवंय. मी इथे सांगितलं की हे एक थिक फिलामेंट आहे बरोबर, आणि या थिक फिलामेंटला दुसऱ्या 6 थिन फिलामेंटनी काय केलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे हे अशा पद्धतीने त्याला काय केलेलं असतं, म्हणजे हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला, हा हो ना, अशा 6 फिलामेंटनी त्याला काय केलेलं असतं, कव्हर केलेलं असतं. कोणाला, एक थिक म्हणजे कोण, मायोसिन. किती फिलामेंटनी सराउंड असतो, 6 थिनवाल्यांनी. म्हणजे एका मायोसिनला 6 ॲक्टिन कव्हर करतात, सराउंड करतात, वेढतात. ठीक आहे, त्याच्यानंतर एक थिन जे असतं ना, एक थिन जे असतं, ठीक आहे, त्या एक थिनला तीन थिक फिलामेंटनी कव्हर केलेलं असतं. 3 थिक म्हणजे कोण, मायोसिन. म्हणजे एका ॲक्टिनला 3 मायोसिन असतात बाजूबाजूने. आता हे एक ॲक्टिन आहे, तर याच्या बाजूला किती असणार आहेत, हा इथला एक असणार आहे, इथला एक असणार आहे, आणि खाली जो असेल तो असणार आहे. फॉर एक्झाम्पल चला इथे म्हटलं मी, ठीक आहे, हा एक, बरं इथे पण ते नाही जुळणार ना, ठीक आहे. बरं असं लक्षात ठेवा की एक थिन जे आहे ना त्याला 3 थिक फिलामेंटनी काय केलेलं असतं, सराउंड केलेलं असतं किंवा वेढून घेतलेलं असतं, आणि हे होतं आपलं सार्कोमियरवालं स्ट्रक्चर. ठीक आहे, आता याच्या पुढे आपल्याला काय अभ्यासायचं आहे नाही का, मायोसिन किंवा ॲक्टिन वगैरे त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ना ते आपल्याला इन डिटेल अभ्यासायचं आहे. म्हणजे एक सिंगल हा मायोसिन आणि एक सिंगल ॲक्टिन, आणि ते दोघे समजले की आपल्याला पुढची जी काही फिलामेंट थेरी आहे ना ती अगदी अतिशय इझिली, खूप जास्त सोप्या पद्धतीने समजते. हा एवढा पार्ट जो होता ना बेसिकवाला, तो सगळा होप्सो की तुम्हाला समजलेला असेल. जसं मी इथे सांगते तशा नोट डाऊन करत झाला, त्याशिवाय समजणार नाही आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण स्लायडिंग थेरी ऑफ मसल्सचा, तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.